हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता मी स्कूलला चालले ना. आता आमची तयारी झाली आहे. बाय बाय. बाय बाय बाबू. जा जा चल. बाय बाय. सो हे गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. सो दीदी गेलेले आहे स्कूलला आणि आपला बाबू दाखवते बघा. इथे झोपले बाबू आणि यावी गेले आहेत भाजी आणायला. सो बघूया आता काय भाजीला आणतात, मग दाखवेन तुम्हाला. आणि माझा भात, बाबूचा भात, कपडे पण धुवून झालेले आहेत सर्व. आणि आता आणलेत कपडे जुलायला. सो भरपूर कपडे आहेत जुलायचे. 2 दिवस झाले कपडे जुललेच नाही, कारण मला टाईम मिळालाच नाही. सो चला आता कपडे वगैरे जुळून घेते, मग यावी आल्यावर भेटते तुम्हाला. सो गाई दीदी आपल्या आता चालले ना. दीदी आल्या बाबूला दीदीच लागते. बाबू दीदी गायला आहे कर. हाय गाईज. कसा गेला आजचा दिवस सांग. मस्त. टिफिन फिनिश केला बाबू. बाबू बाबू पण जाम लबाड आहे. डिंकी इथं बघ. दीदीला मारत घेतलं ना त्यांनी. डिंकी बस खालती. सोड दीदी त्याला. सोड ना दीदी. एकदा सांगला सोड तो सोराचा. असाच खेळी करा असाच. चल दीदीचा कपडे चेंज करणं जेवायला जेते. आधीने आज तुला चिकन लेग पीस आणले. काय तुम्ही बघू शकता, दर्शू आले आणि त्याची मम्मी पप्पा गेले त्याला टाकून, म्हणून तो आले गवसाला. आणि आपला बाप आमचा दर्शन कामाचा. हा मग तू मोठा पोरे आहे ना आमचा. बाबू दादा कुठे गेला बघ. कसं तुझी पोरला तर का पाठव बघ. मोबाईल मध्ये लागते. तो गाईज आता आमचे हेवी चालले फिरायला. कुठे चालले हो. कुठे चालल्या चाललं. तर बाबू कवशा माग लागलं, त्याला नेत नाही. बाय गाईज बघू शकता आमचा दर्शू दादा. त्याला पण जेवताना मोबाईल लागतं. आमच्या सगळ्या पोरांना जेवताना मोबाईल. दर्शू जेवायचं नाही. जेवच नाही की तू मोबाईल कवर बघत. दादा चकलते तो. त्याला बघा लब्बाडपणा येतो. दर्शू व्हिडिओ काढायचे पोरांना डान्सची. सो बघू संध्याकाळी आज टाइम भेटला तर त्यांची व्हिडिओ काढते 2-3. हे बघ कसा. स्वीटी पण येईल, जोजो येईल आणि दीदी ना दर्शू. हे बघ आपलं डिंकी. सो गाई तुम्ही बघू शकता बाबू आपल्या इथे खेळायला. जयशांक मी इथे बसले. सो आता यावी अजून आले नाही आणि मला भुजाच्या आहेत भाकरी. सो आता बाबूला ठेवते, गाडीतच टाकून ठेवते. मग त्याचं तो खेळेल ना, मग एकेकडे मी भाकरी भुजून घेते पटकन. आता दीदी येईल, मग दीदी घेईल त्याला. आता मग घेते तोपर्यंत भाकरी भुजून. चला सो गाईज आता इथे घेतल्यात मी भाकरी भुजायला. सो आजच फाट्या आणल्यात म्हणून थोडी अडचण आहे. सो चला मग मी भाकरी भिजून घेते ना, मग भेटते तुम्हाला. बाबू आपला आतमध्ये खेळतो. जयशांक तो खेळतो एकीकडे त्याचे. सो हे गाईज बघू शकतो आपला बाबू इथे बसले. नाही सांगते माझी लास्ट भाकर आहे. आपले भाकरी झालेले आहेत आणि हे लास्ट आहे. बघू शकतो नाही म्हणजे डिंकी बोलायला कधीपासून त्याला गाडीतच टाकलेला, कारण की झाडा करण्याच्या पुढं डिंकी. सो चला आता बघू यावी कधी येतात ना, मग भेटते. गाईज दीदीचा चालू आहे होमवर्क. दीदी झाला का. कुठे येईल तू आता. कशाला.
गाडीची चावी पण द्यायची होती त्यांच्या. तर गाईच यावी आलेल्या आहेत. आता गेले खाली लगेच. आणि त्यावेळी आणल्यात मस्त मोठे मोठे 2 कलिंगड. आणि इथे बाबू आहे. शिकंजा ना सांगू. सो गाई जिथे मला आता अंडी टाकायचे फोडून त्याच्यात. नाही ते इथले एके साईडला मी सुखा जाऊला बनवायला अंडी घासायची बाकी आहे. हे बघू केवढा मोठा कलिंगड म्हणजे. तवा तापला असेल तर तेल टाकून घेते. त्याच्यात ना मीठ टाकायला लागेल. उकाळा बघा मस्त पैकी आलेला आहे. त्याच्यात मीठ टाकते. आपल्या अंडे आहेत ना अंडी पण फोडून टाकते एक एक. ट्राय करते का असं नाही जम तो जरा अंडी फोडून टाकते. सो काही तिथे अंडी टाकलेले आहेत आणि तिकडे मस्तपैकी कांदा टाकायचा भरपूर. तिकडे आता बाबू टाकलंच आहे. तुम्ही चालतं ते बघा किती. कांदा मस्तपैकी मारून घ्यायचं तेलावर. बाबू आपला बाबू दीदीने घेतलाय की साईडला शिंगा खायला. जशांक कंटाळले. जशांकला आले झोप. सो त्याचा आता मी घेते आंघोळ करून लगेच तो झोपेल आंघोळ केल्याच्या नंतर. आणि बघू शकतो माझा अवतार किती बेकार आहे. सामने आरशात बघते तेव्हा दाखवलं तुम्हाला अवतार बघा कसं झालं. चला भेटते मी तुम्हाला नंतर. इथे मी आता मसाला आणि हळद त्यामध्ये टाकलेलं आहे. साता टाकूया आपला चवीला. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. त्या अंडी सुद्धा मी पलटी केलं. मग थोडासा पाणी टाकते. सुकाच करायचा आहे पण पाणी टाकला ना तर मसाला बरोबर त्यांना आपला आज शिजतो. बघू शकता आता मसाला मस्तपैकी आतमध्ये शिजलेला आहे. तर आता दाखवूया आपण त्याच्यात सुद्धा मीठ चालण्याचा जेवढा ज्याला जसा लागतो तसा टाकायचा. आता अंड्यात मला कोथिंबीर टाकायची. ते बघू शकता आता आपला जवळा कसा सुंदर दिसत आहे. एकच एका भांडी असते. बाबूला आले झोप. त्याला पण पाणी लावते गरम करते आणि त्याचा पण आंघोळ करून घेते. तर त्याच्यावरून टाकते ढाकण. बघू शकतो मस्त प्रकारे अंडे आपले झालेले आहे. तर चला आता मी मोबाईलमध्ये चार्जिंगला लावते. हे काय जेवण तिथे आपली दीदी बसले. असं दाखवा. इथे बाबू बसले गाडीत. तो काय जेवण करून घेते ना मग भेटते तुम्हाला. हे बघा बाबू. हाय गाईज. आता आमच्या मम्मीचा पुरा काम आटपला आहे ना. बाबूचा बस पेज पाजायचा बाकी आहे. आता फक्त पेज पाजायचं बाकी आहे आणि बेडशीट चेंज करायची आहे. बाबूला औषध पण पाजायचं आहे. माझी आंघोळ बाकी आहे. दीदीची आंघोळ बाकी आहे. दीदीचे डॅडीचं जेवण करायचं बाकी आहे. त्यांचं जेवण झालं की निघतील. ते भांडी पण घासायचे आहेत. काम
काम भरपूर आहे आणि दीदी पण होमवर्क करत आहे, ते बघू शकता तुम्ही. सो गाईज इथे मी बेडशीट आथरलेली आहे, बघू शकता. डुडू शेट आपला एवढी झिक्कीची बाबूला औषधसुद्धा पाजलेलं आहे. आणि बघू शकता असं घेते. दीदी गेले आंघोळ करायला, सो आता मी पण आंघोळ करून घेते आणि मग आता डायरेक्ट तुम्हाला उद्याच भेटे. आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.